चंदगडच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार होणार, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांची घोषणा। पर्यटन क्षेत्राला मिळणार नवी दिशा, बेळगाव वेंगुर्ला मार्ग दुरुस्तीमुळे पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला चालना। चंदगड तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येणार असून या माध्यमातून चंदगडला राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा राज्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी केली। पाटणे फाटा इथं बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुरुस्ती कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावडे, स्वाती कोरी, विद्या पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदेवडेकर, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, नाना डस्के, जयकुमार मुंदोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। माधुरीताई मिसाळ म्हणाल्या, नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगल संपदा, धबधबे आणि समृद्ध जैवविविधतेमुळे चंदगडला पर्यटन क्षेत्रात मोठी क्षमता आहे। या संपदेचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करण्यासाठी पर्यटन स्थळांचे संवर्धन, रस्ते आणि दळणवळण सुविधा, निवास व्यवस्था, पर्यटक माहिती केंद्र, प्रशिक्षक मार्गदर्शक सेवा तसंच स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती यांचा समावेश असलेला व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चंदगडच्या पर्यटन विकासासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित विभागामार्फत प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष पाहणी करून आराखड्याला अंतिम स्वरूप दिलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली। पर्यटनासोबतच रस्ते, पाणी पुरवठा, उद्योग आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आणि लॉजिस्टिक पार्कमुळे औद्योगिक गुंतवणूक वाढून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुरुस्ती कामालाही प्रारंभ करण्यात आला। या मार्गामुळे वाहतूक अधिक सुलभ होणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। काही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला असला तरी आता कामाला गती मिळाली असून ते निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही संबंधित यंत्रणांनी दिली। यावेळी रस्ते दुरुस्तीचं काम दर्जेदार पद्धतीनं पूर्ण केल्याबद्दल बापू देसाई, विलास पाटील, जयराम कुकरेजा आणि रविराज लोंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। चंदगडच्या पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य शासन सकारात्मक असून विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून तालुक्याच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।